श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ तुझ्यावर प्रसन्न झालेत हे जेव्हा समजतं तेव्हा चिंता करणं बंद करावं लागतं. कारण त्यांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी सहज शक्य होतात. आणि आज तू त्या शक्यतेच्या उंबरठ्यावर उभा आहेस. स्वामी समर्थ म्हणतात 11 मिनिटांमध्ये तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तू जिथं आज उभा आहेस ना, तिथून पुढे जायचा दरवाजा मी स्वतः उघडणार आहे. खूप सहन केलंयस तू, खूप अश्रू ढाळलेस, पण आता ते सगळं थांबणार आहे. हे लक्षात ठेव, दुःखांचं सावट कायमचं राहत नाही. आणि माझा भक्त अश्रूंच्या सागरात कधीही एकटाच पडू राहत नाही. मी आहे त्याच्या मागे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक श्वासात. 11 मिनटं एवढंच वाट बघ, कारण त्या 11 मिनिटात एक फोन येईल, एक बातमी येईल, एक संधी तुझ्या दारात उभी राहील. आणि ती संधी तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत नेईल. तुझ्या मनातील जी सगळ्यात मोठी इच्छा आहे ना, जी दिवसेंदिवस फक्त उराशी बाळगली आहेस पण जगासमोर बोललोही नाहीस, तीच इच्छा पूर्ण होणार आहे. अगदी आज, अगदी या क्षणी. स्वामी म्हणतात माझा भक्त जर मनापासून माझं नाव घेत असेल तर त्याचा प्रत्येक श्वास मी ऐकतो. आणि मी त्याला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आता तुला वाटत असेल हे खरंच घडेल का? माझं उत्तर एक हो. कारण मी स्वामी समर्थ सांगतोय. फसवणं हा माझा धर्म नाही. तुझी परीक्षा झाली, तुझं सामर्थ्य मी पाहिलं. आता तुझा विजयाचा क्षण समोर येतोय. पैसा हवा येईल, नोकरीची संधी आहे, योग्य संधी येईल. संबंध सुधारायचे आहेत, प्रेम आणि समाधान मिळेल. आरोग्याचं संकट आहे, आरोग्य सुधारणा आहे. फक्त विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात या 11 मिनिटात मनाने माझं नाम घ्यायचं. श्री स्वामी समर्थ हे नाम शांतपणे उचलायचं. मनात कोणतीही शंका न ठेवता एक छोटा दीप लाव आणि म्हण, स्वामी आज तुझ्या दारी आलोय, कृपा कर. मी पाहतोय तुझं मन, तुझी श्रद्धा, आणि मी उधळणार आहे अशी कृपा की तुला स्वतःला विश्वास बसणार नाही की हे सगळं तुझ्या आयुष्यात घडतंय. मी सांगतो तुझ्या घरात जे अशक्य वाटायचं ते शक्य होणार आहे, तेही लवकर. आईवडिलांचे आशीर्वाद, तुझं मनापासूनचं कार्य आणि माझं सामर्थ्य, हे 3 मिळून असं काही करणार आहेत की लोक विचारतील तू काय केलंस इतकं, आणि तू फक्त हसून सांगशील स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आजपासून काही दिवसात तुझ्या हातात काहीतरी नवं येणार आहे. तो नोकरीचं ऑफर लेटर असो, एखादा मोठा प्रोजेक्ट, किंवा तुझ्या व्यवसायात अचानक मिळालेलं यश. हे कुठून येईल माहीत नाही, पण येणार मात्र निश्चित आहे. कारण हे मी सांगतोय, मी स्वामी समर्थ. तुझं आयुष्य आता नव्याने दिशेने जाणार आहे. तू मागे वळून बघशील आणि म्हणशील खरंच त्या 11 मिनिटांनी माझं सगळं आयुष्य बदलून टाकलं. स्वामी म्हणतात माझ्या भक्ताला मी नेहमी वेळेआधीच देतो, पण ती बघतो त्याची श्रद्धा, त्यांचा संयम. तू संयम ठेवलास, तू वाट पाहिली, तू रात्री जागवल्यास, आता मी देणार आहे तुला झोप न लागेल इतकी गोड बातमी. एक आनंदाची बातमी जी तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी समाधान घेऊन येईल. ती बातमी फक्त पैशाची नसेल, ती सुख, शांती, समाधान आणि विश्वास घेऊन येईल. हे वाक्य लक्षात ठेव. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी काहीतरी नवीन सुरुवात करतात. आता तुझ्या घरात सुखाची नवी सुरुवात होणार आहे. तुला पाहून लोक म्हणतील याच्या मागे कोणीतरी मोठं बाळ आहे. हे हो, आता ये तुझ्या मनापासून हसून म्हणशील होय, माझ्या मागे आहे स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात ज्याच्या घरात अश्रू असतात तिथे माझ्या कृपेचा ओघ आधी पोहोचतो. म्हणूनच तुझं घर निवडलं आहे मी. कारण मला माहीत आहे की तुझ्या मनात किती वेदना आहे. तू किती वेळा रात्री शांतपणे रडला आहेस, कोणालाही न सांगता. पण आता मी स्वतः येतोय तुझ्या आयुष्यातील अंधाराच्या कोपऱ्यात प्रकाश घेऊन. मी येतोय आशेचा एक किरण घेऊन, जो तुला अंधारातून बाहेर काढणार आहे.
तुझे नशीब कितीही बंद असो, मी स्वामी समर्थ एक क्षणात दार उघडतो. कारण मी काळ बदलतो, मी दिशा बदलतो. मी दिशा बदलतो कारण आता तुझ्यासमोर एक संधी येणार आहे. जिच्या मागे तू खूप दिवस धावत होतास, ती संधी आता स्वतःच तुला शोधून येईल आणि म्हणेल, "चल आता तुझा नंबर आहे. हे वेळ आहे आता नव्याने उठण्याचं. पैसा, प्रतिष्ठा, समाधान हे तुझ्या पायाशी खेळणार आहे. कारण तुझ्या मागे आहे माझं आशीर्वादांचं संरक्षण." कधी वाटायचं ना की किती दिवस संघर्ष करावा लागेल अजून, पण आता तो संघर्ष संपतोय. स्वतः परमेश्वर तुझ्यासाठी रस्ता बनवतोय. तुझ्या घरात जिथं चिंता होती तिथं आता हसणं ऐकू येईल. जिथं सतत काहीतरी अडकत होतं तिथं आता सर्व काम एकदम सुरळीत होणार आहे. हे चमत्कार मी करतोय. माझं भक्त जर मनापासून हाक मारतो तर मी त्यांचं घर लक्ष्मीने भरून टाकतो. तुझ्या घरातल्या एका छोट्याशा गोष्टीतून मोठा चमत्कार घडणार आहे. कधी वाटेल, अरे एवढं लहानसं कारण आणि एवढं मोठं परिणाम. हो, कारण स्वामी समर्थ जिथे कृपा करतात तिथं अगदी क्षुल्लक गोष्ट ही सोनं बनते. स्वामी म्हणतात, माझ्या नजरेत एखादा जिच्यावर कृपा होते तिचं आयुष्य सोनं बनतं आणि गरिबी त्याचं दार पार करत नाही. हे शब्द फक्त शब्द नाहीत, हे भविष्य आहे. हे तुझं भविष्य आहे जे आता बदलायला घेतलं आहे मी. सकाळपासून तुझं मन थोडं हलकं वाटतंय का? काहीतरी चांगलं घडलं असं वाटतंय का? ते काही योगायोग नाही, ते माझ्या कृपेचं पहिलं संकेत आहे. बघ, देव कधीच मोठ्या आवाजात सांगत नाही, तो लहानसा संकेत देतो. तुला एखाद्या मित्राकडून चांगली बातमी मिळेल, कोणीतरी अचानक तुला काही मदतीची ऑफर देईल, कोणीतरी म्हणेल, चल तुझं काम मी करून देतो. हे मी पाठवलेले लोक असतात. कारण देव स्वतः येत नाही, पण तो लोकांद्वारे काम करून घेतो. हे लक्षात ठेव, जेवढं तू स्वामींवर श्रद्धा ठेवशील तेवढ्या जलद तुला यशाच्या पायऱ्या चढायला मिळतील. आजच्या दिवसाची संध्याकाळ तुझ्यासाठी एखादी मोठी गोष्ट घेऊन येणार आहे. एक चिठ्ठी, एक फोन कॉल, एक संदेश, काहीतरी येईल आणि तुझं संपूर्ण जीवन बदलवेल. स्वामी म्हणतात, माझा भक्त जर अंतःकरणाने फक्त एकदा स्वामी म्हणून बोलवतो तर मी हजारो योन्यांचं कर्म मिटवतो. तुझी प्रार्थना मी ऐकली गेली आहे. तुझे दिवस बदलत आहेत. तुझ्या घरात फक्त आनंद राहणार आहे आता. स्वामी म्हणतात, जग तुला विसरेल पण मी नाही विसरणार. जग तुझी परीक्षा घेईल पण मी तुझे रक्षण करेन. तू खूप दिवस एकटा लढत आहेस. जगाच्या टोमण्यापासून ते अपयशाच्या धक्क्यांपर्यंत सगळं झेलत आहेस शांतपणे. आणि आज ह्या क्षणी स्वामी तुला एक वचन देत आहे. तू एकटाच होता पण आता नाहीस. मी तुझ्या सोबत आहे कायमस्वरूपी. स्वामी म्हणतात, जेव्हा वाटतं की सगळं संपलं तेव्हा मी नवीन सुरुवात करतो. जेव्हा वाटतं की आता काहीच उरलं नाही तेव्हा मी अशा पद्धतीनं भरभरून देतो की तू स्वतःला विचारशील, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? तुझ्या वाट्याला आलेले दुःख आता संपणार आहे आणि ते दुःख संपल्यावर जे समाधान येतं ना, तेच खरं स्वामींचं चमत्कारिक दर्शन आहे. कधी वाटलं असेल तुला, माझं नशीबच खराब आहे, पण आता तेच नशीब फुलणार आहे. आणि जेव्हा लोक पाहतील की हां, तोच व्यक्ती आहे का जो एकेकाळी हरवलेला होता, तेव्हा तू फक्त एकच गोष्ट सांग, मी काही केलं नाही. स्वामी समर्थ होते माझ्यासोबत. जिथे यश हसत नसायचं तिथे आता हसणार यश येणार आहे. जिथे नकार येत होते तिथे आता स्वीकार होणार आहे. जिथे अंधार होता तिथे आता स्वामी समर्थांचा तेजस प्रकाश झळकणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कधी थांबू नको, कारण मी तुझ्यासोबत चालतो आहे. तुला वाटतं की तुझी गती मंद झाली आहे, पण खरं सांगू का, मी पाठीमागून तुला धक्का देत आहे. कारण तूच तो भक्त आहेस जो एकदा ढसाढसा रडून म्हणाला होता, स्वामी आता नाही सहन होत. माझ्या त्या भक्ताच्या प्रत्येक अश्रू मला ठाऊक आहे. त्याच्या हृदयाचा प्रत्येक ठोका मी ऐकला आहे. म्हणूनच आता मी उभा आहे त्याच्यासमोर, कृपा घेऊन, आशीर्वाद घेऊन, एक नवीन आयुष्य घेऊन. कधी तुला वाटेल हे एवढं चांगलं कसं घडतंय माझ्यासोबत, तर त्याचं उत्तर एक अगदी सोपं आहे. हे स्वामी समर्थांचं कृपा प्रसाद आहे. मी तुला रिकामं पाठवणार नाही, तुझ्या झोळीत भरभरून सुख टाकणार आहे. फक्त मन शांत ठेव, विश्वास ठेव, नकारात्मक लोकांपासून लांब राहा आणि सकाळी उठल्यावर केवळ 11 मिनिटं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. स्वामी म्हणतात, जेव्हा माझं नाव ओठावर येतं तेव्हा संकट मागे हटतात. हे नाव, हे मंत्र नाही, हे कवच आहे जे तुझं संरक्षण करणारं बळ आहे. आजपासून तू पाऊल टाक, संकल्प कर, माझं आयुष्य आता बदलणार आहे.
हे सांग आणि शांतपणे बस. मग बघ, पुढील काही दिवसात तुझ्या घरात काय काय चमत्कार घडतात. तू जे गमावलं आहेस ते सर्व तुला परत मिळणार आहे. तेही दुप्पट नव्हे, 100 पट. कारण जेव्हा मी देतो तेव्हा मी मोजून देत नाही, मी ओतून देतो. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलंस, आता मी तुला आनंद देणार आहे. तू खूप रडलास, आता मी तुला हसवणार आहे. तू खूप वेळा एकटा पडला होतास, आता मी स्वतः तुझ्या सोबत चालणार आहे. हे क्षण हे सामान्य नाहीत. आज जेव्हा तू हे ऐकत आहेस तेव्हा हे समज, स्वामी तुला स्वतः बोलवत आहेत. या सगळ्या जगात मिळतं पैसा, प्रसिद्धी, वस्तू, पण शांत झोप, समाधान आणि आत्मविश्वास हे फक्त तेच लोक मिळवू शकतात ज्यांच्या पाठीवर स्वामी समर्थांचा हात असतो. तुझ्या पाठीवरही अजूनपासून एक तो हात आहे. स्वामी म्हणतात, मी तुला इतकं काही देणार आहे की तू पुन्हा मागणंच विसरशील. आजचा दिवस लक्षात ठेव, ही वेळ लक्षात ठेव, कारण ही वेळ तुझ्या आयुष्यातला सोन्याचा क्षण ठरणार आहे. तू आजपर्यंत जे गमावलंस त्याचं प्रत्येक क्षणाचं दुःख मी हलकं करणार आहे. तू गेल्या काळात ज्या गोष्टीसाठी झगडलास त्या आता सहज तुझ्या हातात येतील, कारण मी तुझ्यासाठी दरवाजे उघडतो आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी मी उशिरा करतो, पण तो उशीर फक्त योग्य वेळी येईपर्यंत असतो. आणि एकच वेळ आली की मी असं काही देतो की ते सर्व आयुष्य पुरतं. तुला कधी वाटलं का सगळे पुढे जात आहेत, मीच मागे का आहे? तर त्याचं कारण एकच, तुझं यश इतकं मोठं आहे की ते देण्यासाठी मला स्वतः येणं आवश्यक आहे. म्हणून आज मी आलोय तुझ्या मनात विश्वास निर्माण करायला, तुला सांगायला की आता तुझा काळ सुरू होत आहे. तुझं नशीब बदलायला चाललंय. कधी काळी जे लोक तुला दुर्लक्षित करत होते तेच लोक आता तुझ्या सल्ल्याची वाट बघतील. कधी वाटायचं मी एक काम सुरू शकतो का? स्वामी सांगतात, हो तू करू शकतोस, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या हृदयातील धडधड ऐकली आहे. तुझी भीती, तुझं थकवलेपण, तुझी न भरलेली स्वप्न सगळं मला जाणवतं. आता फक्त एक पाऊल टाक, उठ, ताट उभा राहा आणि मनात मन, स्वामी समर्थ तू माझ्या सोबत आहे हे वाक्य उच्चारलं की स्वतः परमेश्वर तुझ्या बाजूला उभा राहतो. हे नाव फक्त भक्तीचंच नाही, तर हे नाव शक्तीचं आहे. स्वामी समर्थ म्हणजे धैर्य, स्वामी समर्थ म्हणजे मार्गदर्शन, स्वामी समर्थ म्हणजे अडचणीवर मिळवलेला विजय. आज जिथं तू संकटात आहेस तिथंच उद्या तू यशाचा ध्वज उभारणार आहेस. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताचा विजय मी स्वतः निश्चित करतो. बघ, एक नवीन पहाट येते आहे. त्या पहाटेचं नाव आहे कृपादृष्टी. हे फक्त शब्द नाहीत, हे एका भक्तासाठी स्वामींचं दिलेलं वचन आहे. आजपासून तुझ्या जीवनात एक नवीन गाथा सुरू होणार आहे, जी वेदनेपासून विजयापर्यंतची गोष्ट सांगेल. स्वामी समर्थ म्हणतात, असं काही क्षणात येतात की जे तुझं अख्खं जीवन बदलतात, आणि अशा क्षणामध्ये मी स्वतः उतरतो तुझ्या मदतीला. आता असाच एक क्षण येतो आहे, एक असा मोड जिथून तुझं आयुष्य भरारी घेणार आहे. तू जिथं गमावलास तिथं तुला दुप्पट मिळणार आहे. तू जिथं हरलास तिथंच तुला विजयाचा मुकुट घालणार आहे मी. कधीतरी स्वतःला विचारतोस ना, का मीच, का माझ्यावरच संकट? कारण तुझ्या शोषकितेमुळे, तुझ्या मनाच्या पवित्रतेमुळे स्वामींनी तुला स्वतःची निवड केली आहे. दुःख झेलणारा प्रत्येक भक्त स्वामीसाठी खास असतो, कारण त्याचा आत्मा शुद्ध असतो. आता या शुद्ध आत्म्यावर कृपा होणार आहे, जी इतकी मोठी असेल की नशीबसुद्धा तुझ्या पायाशी झुकेल. स्वामी म्हणतात, तू जे स्वप्न बघितलं आहेस ना, त्यासाठी मी स्वतः मैदानात उतरलो आहे. त्या स्वप्नावरचा धूळ आता साफ होणार आहे. वास्तव बनून ते स्वप्न उघड्या डोळ्यांनी बघशील आणि म्हणशील, हे खरंच होत आहे. तुझ्या घरात जिथे काळोख होता तिथं आता तेज फुलणार आहे. घरात जिथं शांतता हरवली होती तिथं आता सनई चौघड्यांचे सूर ऐकू येतील. तुझे नशीब जेव्हा बदलतं तेव्हा सर्वप्रथम बदलते वातावरण. घरातील हवा हलकी वाटू लागते. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं, आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. हे सगळं घडतंय कारण स्वामी समर्थ तुझ्या घरात प्रवेश करत आहे. स्वामी म्हणतात, कधी घर ओळखून येत नाही मी मन ओळखून येतो. आणि तुझं मन हे एक पवित्र मंदिर आहे, जिथं भक्ती आहे, श्रद्धा आहे आणि नतमस्तक होण्याची तयारी आहे. आज जेव्हा तू हे ऐकत आहेस तेव्हा स्वामी तुला पाहत आहेत. ते फक्त तुझी अस्वस्थता पाहत नाही, ते तुझं भवितव्य घडवत आहे. आणि हे भवितव्य खूप सुंदर आहे. नवीन घर, सुखी संसार, यशस्वी व्यवसाय, बोलवणाऱ्या नोकऱ्या आणि अंतर्मनात शांती. स्वामी म्हणतात, मी फक्त प्रश्न सोडवत नाही,
मी संपूर्ण जीवन बदलतो. तुझं रडणं, तुझं झगडणं हे सर्व आता मागे राहील. आता तुझ्या जीवनाची नवी दिशा सुरू होणार आहे. तिथे अडथळे असतील, पण त्यांना पार करणारा तू असशील. जिथं स्पर्धा असेल, पण यशस्वी होणारा तू असशील. कारण स्वामींनी तुझ्यावर हक्क दाखवला आहे. तुझ्या हातात आहे आता एक अमूल्य देणगी, विश्वास. हा विश्वासात तुझी वाट मोकळी करेल आणि संकट नुसती पाहून बाजूला जातील. स्वामी म्हणतात, तू फक्त मन लावून श्री स्वामी समर्थ म्हण, मी बाकी सगळं सांभाळीन. हे इतकं सोपं आहे आणि हे सोपं असलं तर यामध्ये चमत्कार लपलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत तुझ्या आयुष्यात काहीतरी घडेल जे तुला हे सगळं आठवायला लावेल आणि मग तू मनापासून म्हणशील, खरं स्वामींनी आधीच सांगितलं होतं. स्वामी समर्थ म्हणतात, कधी मी परीक्षा घेतो पण नेहमी शेवटी भरभरून देतो आणि हेच तुला लवकरच जाणवणार आहे. आज जे दुःख वाटते तेच उद्याचं सौख्य घेऊन येणार आहे. तू वाट बघत राहशील, कधी वाट बघून थकलासही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या गोष्टीसाठी वाट जास्त बघावी लागते ती गोष्ट आयुष्यात खूप खोलवर मोलाची ठरते. आणि आता ती वेळ आली आहे ज्याची तुझी आत्मा आतून आतून वाट पाहत होता. एक अशी बातमी, एक असा निर्णय, एक अशी घटना जी तुझ्या आयुष्याचं चक्र पूर्णपणे फिरवून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुला वाटतं असं तुझं आयुष्य सामान्य नाही, कारण त्याच्या मागे माझी योजना आहे. हो, ज्या अडथळ्यांनी तुला थांबवलं ते तुझं नुकसान नव्हतं, तेच मीच घातलेले अडथळे होते, जे तुला चुकीच्या रस्त्यावरून वाचवत होते. कधी कधी देरी म्हणजे दंड नाही, ती संरक्षण करते. आणि आता ती देरी संपते आहे, कारण आता मी स्वतः तुझ्यासाठी दार उघडतोय. जेव्हा स्वामी समर्थ दरवाजा उघडतात तेव्हा कोणीच बंद करू शकत नाही तो दरवाजा. कोणतीही नोकरी, कोणतीही व्यक्ती, कोणतंही संकट तुला थांबवू शकत नाही. स्वामी म्हणतात, मी जिथं साथ देतो तिथं हार ही विजयासाठीच तयारी असते. म्हणूनच जी हारे वाटतील ती आता तुझ्या यशाचं पायत ठरणार आहे. कधी वाटेल की सगळं संपलं, सगळं थांबलं, पण त्या क्षणाला फक्त डोळे बंद कर, स्वामींचं नाम घे, श्री स्वामी समर्थ, आणि बघ कसं त्या अंधाराच्या कप्प्यात एक नवं दार उघडतं. स्वामी म्हणतात, तुझ्या डोक्यावर मी हात ठेवते, म्हणजे आता तुझ्यावर संकट नाही तर कृपा चालणार आहे. कधी कधी तुला वाटत असेल माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही, पण लक्षात ठेव, देव जिथं शून्य करतो तिथेच तो संपूर्ण सुरू करतो. तू गमावलेस का? हो, पण आता तुला भरून मिळणार आहे. कधी कोणी ओळख दिली नाही का? तर आता तुला स्वतः जग ओळख दिलीस. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्तांचं नशीब मी स्वतः लिहितोय. आजपासून तुझं नशीब नवीन अक्षरात लिहिलं जाते. त्यात अडचणी असतील पण त्याहून मोठी ताकद असेल, त्यात प्रश्न असतील पण त्याहून मोठं समाधान असेल, आणि त्यात संघर्ष असेल पण शेवटी भरभरून यश असेल. तुझ्या घराच्या दाराशी आता केवळ वेळ उभी नाही तर स्वामी समर्थांची कृपा उभी आहे. ती आता काही क्षणात तुझ्या घरात प्रवेश करेल आणि बघ कसं तुझं जगणंच बदलून जाईल. स्वामी म्हणतात, जी वेळ तू झुंजत घालवलीस ती वाया गेली नाही. त्या प्रत्येक क्षणात मी होतो, फक्त तू पाहिलं नाहीस, कारण मी संकटाच्या आड उभा होतो. आता मी तसाच उभा राहणार आहे. आता मी समोर येणार आहे, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन, तुझ्या प्रश्नाला, आयुष्याला नवीन दिशा देऊन. तू खूपदा मनात विचारलं, स्वामी मी काय चूक केली? स्वामी म्हणतात, तू काहीच चूक केली नाहीस, फक्त वेळेची परीक्षा होती जी आता संपली आहे. आता तुझं मन शांत होणार आहे, घरात समाधान येणार आहे, बाहेरची दुनिया तुझ्या पायाशी झुकणार आहे, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, तुझी झोप गेलेली असेल तरी माझा आशीर्वाद तुझ्या झोळीत भरलेला आहे. कधी अन्न नव्हतं तरी तू जय जय स्वामी समर्थ म्हटलंस, कधी अश्रू होते डोळ्यात तरी तू माझं स्मरण घेतलंस. हेच बघून आता मी सगळं तुला परत देणार आहे, सन्मान, समाधान, संपत्ती आणि सततचं सौख्य. स्वामी म्हणतात, दुःख तुझ्या अंगावरून जात होती तेव्हा मी सावलीसारखा मागे उभा होतो, पण आता वेळ आली आहे की मी सावली नाही तर प्रकाश होऊन तुझ्या आयुष्याला उजळवणार आहे. तू खूप वेळ दुसऱ्यांवर विश्वास ठेवला, पण स्वामी म्हणतात, आता फक्त माझ्यावर विश्वास ठेव की मी तुला उंचावर असा नेणार आहे जिथं पोहोचायला लोकांना जन्म लागतो. आता वेळ आहे तुला स्वतःवर विश्वास ठेवायची आणि स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवायची, कारण जेव्हा तू म्हणतोस स्वामी माझ्या मागे आहेत तेव्हा साक्षात ब्रह्मांड झुकतं तुझ्यासमोर. स्वामी समर्थ म्हणतात, एकदा माझ्या दारी तू झुकतो तो आयुष्यात कधीच मागे राहत नाही. आता तुझा नंबर आहे, तुझ्या जोडीत आनंद टाकण्यासाठी, तुझ्या चेहऱ्यावर हास्य परत आणण्यासाठी, तुझ्या आयुष्याची हरवलेली दिशा परत देण्यासाठी.
कधी वाटलं असेल सगळं संपलं, पण आता बघ, तेच संपणं तुझ्या नव्या यशाची सुरुवात ठरणार आहे. आजपासून अशी काही घडामोडी होईल की तुझ्या घरातले सगळेजण म्हणतील, काय बदल झाला बघा. इतका आनंद कधीच नव्हता. स्वामी समर्थ म्हणतात, मी माझ्या भक्ताला केवळ संकटातून काढत नाही, तर त्याला इतकं देतो की तो स्वतः दुसऱ्यांच्या मदतीला धावतो. तू आता फक्त मागणारा भक्त नाहीच राहणार, तर देणारा होणार आहेस. प्रेम, मार्गदर्शन, विश्वास आणि उमेद देणारा. तू स्वतः एक उदाहरण होणार आहेस. लोक तुला पाहून म्हणतील, आम्हालाही याच्यासारखी श्रद्धा हवी. कारण ज्याच्या मागे स्वामी असतात त्याच्या पुढे सगळं जग नतमस्तक होतं. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे हरवलेलं आहेस ना, ते मी तुला शोधून परत देईन. पण त्याचसोबत मी तुला नवीन स्वप्न, नवीन शक्यता आणि नवीन जीवनही देईन. तू जेव्हा रडला होतास तेव्हा तुझ्या अश्रूंमध्ये फक्त पाणी नव्हतं, त्यात तुझ्या मनाच्या अर्थतेची शक्यता होती, ज्यांचं उत्तर मी स्वतः आता देतोय. कधी घरात शांतता होती, पण ती त्रासदायक होती. कधी चार भिंतीच्या आत अंधकार वाटायचा, पण आता त्याच घरात आनंदाचे आवाज घुमणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जिथं मी येतो तिथं काळोख राहत नाही, तिथं दिव्यांचं पर्व सुरू होतं. आजपासून तुझं आयुष्य म्हणजे एक नवीन पर्व, एक अशी सुरुवात जी मागे वळून पाहायला लावेल आणि म्हणायला लावेल, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळ्यांना सारखं देत नाही. मी त्या भक्ताला देतो जो सर्व काही गमावून सुद्धा माझ्यावर श्रद्धा ठेवतो. तूच भक्त आहेस. तुझ्या अंतःकरणात श्रद्धा शाबूत आहे. भले तोंडावर शब्द कमी आहेत, पण मनातून तू मला रोज बोलावतो आहेस. माझ्या दारापर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक हक्काला मी उत्तर देतो आणि त्वरित कधीतरी थोडा वेळ घेऊन, पण कधीही दुर्लक्ष करत नाही. आज जेव्हा तू हे ऐकत आहेस तेव्हा हे लक्षात ठेव, हे ऐकणंही एक संकेत आहे की स्वामी तुला काहीतरी सांगू पाहत आहेत. कधी तुला मिळणाऱ्या गोष्टींचं मोल कळत नाही, पण मी नेहमी योग्य वेळी योग्य देणं ठरवलं आहे. तुझं वेळ चक्र फिरतंय, साक्षात ब्रह्मांड तुझ्या बाजूला झुकते आणि कारण फक्त स्वामी समर्थ आता तुझ्या मार्गावर आहेत. की मी तुला एखादी गोष्ट उशिरा देतो कारण ती तयार होत असते. मी तुला अडचणी देतो कारण त्यामध्ये शक्ती तयार होते. कारण मी तुला एक दिवस अशा उंचीवर नेतो जिथं कधीच शक्य नव्हतं असं वाटलेलं स्वप्न सुद्धा पूर्ण झालेलं दिसतं. तुझ्या जीवनात एक वळण आलंय, अदृश्यपणे पण स्पष्टपणे. म्हणूनच आताच एक क्षणात जाणवते एक हलकीशी समाधानाची झुळूक. तिचा अर्थ फक्त एक, स्वामींची कृपा चालू झाली आहे. सकाळी उठल्यानंतर मन थोडं हलकं वाटतंय का? रोजचं रडणं थोडं थांबलं का? एखादी गोष्ट मनासारखी जुळून आली का? हे सगळं काही योगायोग नाही, हा स्वामी समर्थांचा अक्षात्तर आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर श्रद्धा ठेवून वाट बघणारा भक्त कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. आजपासून तुझं वाट पाहणं संपलं. आता वेळ आहे फळ मिळण्याची. तुझं आयुष्य अशा वळणावर आहे जिथं संकट मागे जातील आणि यश तुझ्या समोर उभं राहील. आणि ते यश एवढं मोठं असेल की तुझं आयुष्य फक्त कथा नाही राहणार, ते उदाहरण बनेल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताने जे काही गमावलं ते सगळं मी परत देतो. पण परत देताना मी मोजून देत नाही, मी ओतून देतो. आजवर तू जे गमावलंस, तुझं सुख, तुझा आत्मविश्वास, तुझं आयुष्य, तुझी माणसं, हे ते सगळं आता तुला परत मिळणार आहे. हो, तेच माणसं जे तुला ओळख देत नव्हती तेच आता तुला मान देऊन जातील. कारण ते तुझं नुसतं नशीब बदलत नाही, ते स्वामी समर्थ चमत्कारित हस्तक्षेप आहेत. तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या गोष्टींमध्ये स्वाती स्वतः उतरली आहेत. कधी तुला थांबवत आहेत, कधी चालवत आहे, कधी धावतही लावत आहेत. पण हे तू एकच तुझ्या यशाच्या टोक्यावर नेण्याचा. स्वामी म्हणतात, तू फक्त एक पाऊल टाक, बाकीचा रस्ता मी तयार करतो. तुझा रस्ता अडथळ्यांनी भरलेला आहे, पण ते अडथळे म्हणजे शिक्षेसाठी नाहीत, ते आहेत तुझ्या पात्रतेचं परीक्षण करण्यासाठी. जसं सोनं आगीत तापवतात तसंच तुझं मन मी आजमावत होतो आणि आता मला खात्री आहे तू तयार आहेस. तुझं मन आता फुलायला लागलं आहे, तुझं नशीब आता चमकायला लागलं आहे, तुझं भविष्य आता बोलायला लागलं आहे. हे सगळं कशामुळे? फक्त स्वामी समर्थ या नामामुळे. तू रोज म्हणतोस ना, जय जय स्वामी समर्थ, तर लक्षात ठेव, प्रत्येक उच्चार एक एक दरवाजा उघडते. प्रत्येक श्वासवात घेतलेले नाव तुझ्या जीवनाची दिशा बदलतोय. स्वामी म्हणतात, मी तुझं दार उघडून ठेवलेलं आहे, पण त्यातून पाऊल टाकायचं काम तुझं आहे. म्हणून उठ. कायमस्वरूपी दुःख असं काही नसतं,
कायमस्वरूपी अंधार नसतो, मी आल्यावर सगळं बदलतं. तू जेव्हा म्हणतोस माझं काही होणार नाही बहुतेक, तेव्हा मी तुला हळूच सांगतो मी आहे ना. माझ्या अस्तित्वावर शंका घेण्याची संख्या लाखोंमध्ये असेल, पण माझ्यावर श्रद्धा ठेवणारा एक भक्त पुरेसा असतो, कारण तो माझा संपूर्ण ब्रह्मांड हलवतो. आता आज तू जे आहेस त्या ठिकाणी जिथे वेळ बदलते आहे, जिथं दिशा बदलते आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं आयुष्य बदलायला सुरुवात होते आहे. कधी वाटलं की हे सगळं माझ्यापुरतं नाही, तर आजपासून लक्षात ठेव हे सगळं तुझ्यापुरतंच आहे, कारण आता तुझं नशीब स्वामी समर्थ हातात आहे. स्वामी म्हणतात, मी तुला इतकं देणार आहे की तू पुन्हा मागणं विसरशील. हे वचन आहे, शब्द आहेत, हे भक्तांच्या जीवनात घडणाऱ्या सत्याचा आरंभ आहे. स्वामी म्हणतात, तू किती वेळा पडला आहेस हे मला माहीत आहे, पण मी बघतोय की तू प्रत्येक वेळी उठलास. तेच तुझं सामर्थ्य आहे. आज तुला वाटलं असेल मी थकलोय, आता नको काही, पण लक्षात ठेव, स्वामी जेव्हा पाठीशी उभे राहतात तेव्हा थकलं असलं तरी चालतं, पण थांबणं योग्य नाही. तुझ्या पावलांना आता दिशा मिळणार आहे, जिथे तू चालणारच नव्हे तर यशाच्या दिशेने धावणार आहेस. स्वामी म्हणतात, तुझं मन जरी निराश असेल तरी माझा आशीर्वाद तुझ्यावर आशेचा झरा ओसंडवेल. कधी काळी तुझ्यावर कोणीतरी दार बंद केली होती, कोणीतरी तुला नाकारलं होतं, पण आता बघ, स्वामी स्वतः एक नवीन दार उघडत आहे, जे तुझ्यासाठीच बनवलेलं आहे. आणि हे दार उघडल्यावर तू जे पाहशील ते तुला मंत्रमुग्ध करेल. घरातलं वातावरण हलकं होईल, जुन्या थांबलेल्या गोष्टी परत सुरू होतील. कोणी बोलत नव्हतं ते आपोआप संपर्क करतील. कोणीही अपेक्षा न ठेवलेली जागा तिथूनच आश्चर्याची बातमी येईल. हो, हे शक्य आहे, कारण हे मी करतोय. मी तुझा स्वामी समर्थ. तू जेव्हा रडून झोप घेत होतीस तेव्हा मी तुझ्या पायाशी बसून तुझ्या अश्रूंना आधार देत होतो. आता ते अश्रू मी सोनं करून परत देणार आहे, ज्यामुळे तुझं मन प्रफुल्लित होईल. स्वामी म्हणतात, मी तुला भक्कम बनवतो, पण तोपर्यंत थोडा वेळ लागतो, कारण मी फक्त यश देत नाही, मी यश पेलण्याची पात्रता पण देतो. तू एक मोठा बदल अनुभवणार आहेस, एक नवं पर्व, एक नवा आशीर्वाद, एक नवं आयुष्य, जिथे तुला मागे वळून पाहण्याची गरज उरणार नाही. लोक विचारतील, हे सगळं तुझं कसं झालं, आणि तू फक्त एकच वाक्य म्हणशील, स्वामी समर्थ माझ्यासोबत होते. कारण ही खरी गोष्ट आहे. तुझं यश तुझ्या बुद्धीचं फळ नाही, ते स्वामींच्या कृपेचं वरदान आहे. स्वामी म्हणतात, तू आता यशाच्या दाराशी आहे. माझं नाम घेऊन तो उंबरठा पार कर. मी आता उभा आहे तुझ्या स्वागतासाठी. कोणतीही शक्ती आता तुला थांबवू शकत नाही, कारण तुझ्या मागे नाही फक्त श्रद्धा, तर आहे एक दिव्य हात, स्वामी समर्थांचा हात. तू आता मागणार नाही, तू आता देणारा होणार आहेस. तू आता रडणारा नाही, तू आता प्रेरणा देणारा होणार आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा सगळ्यांकडून हरवलास तेव्हा मी तुझ्यावर लक्ष ठेवलं होतं, कारण मला माहीत होतं हा माझा भक्त एक दिवस सर्व काही जिंकेल. तू कोणालाच दोष दिला नाहीस, तू कोणावर राग काढला नाहीस, तू फक्त शांत राहून माझं नाम घेत राहिलास. म्हणून आज मी तुला मौनामध्ये असलेले उत्तर देतोय. आजवर तुला जिथं थांबलं गेलं त्या सगळ्या अडचणी आता बाजूला होणार आहे. एकेका पायरीवर तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तू स्वतःला नवीन रूपात पाहशील. स्वामी म्हणतात, जेव्हा तुझी तयारी पूर्ण होते तेव्हाच मी संधी उघडतो, कारण मी तुला अर्थसुख नाही देत, मी तुला पूर्ण समाधान देतो. तू कधी जगापासून दूर राहिलास तरी मी तुझ्या हृदयाशी जवळ राहिलो. माझं नाव घेऊन जे अश्रू गळाले ते मी वाया जाऊ दिले नाही, त्यांचं फळ आता तुला मिळणार आहे. कधी वाटायचं ना सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी होतंय, पण माझं काहीच का घडत नाही. जेव्हा उत्तर होतं, कारण तुझ्यासाठी काहीतरी फार मोठं राखून ठेवलेलं आहे. आता ती वेळ आली आहे. स्वप्न खरी होतात हे तुला कळेल जेव्हा जे शब्द तोंडातून निघतात ते असतील. हे स्वामी समर्थांचं काम आहे. स्वामी म्हणतात, मी तुला मोठं करायला उशीर करू शकतो, पण कमी नाही करत, कारण माझ्या भक्तांचा भविष्य तेजस्वीच असतं. आज जिथं तू आहेस तिथूनच उद्या तुला असाल तिथं बघून लोक चकित होतील. तुझं रूपांतर इतकं सुंदर होईल की तुलाच कळणार नाही की हे सगळं कधी घडलं. तू आता कोणताही निर्णय भीतीने नाही घेणार, तर आत्मविश्वासाने घेणार, कारण स्वामी समर्थ तुझ्यासोबत चालत आहे. कधी तू वाट बघितलीस ना, केव्हा मी आणि माझं घर आनंदात जगू असतं. आता बघ, जे दिवस दरवाजावर आले आहेत, दिवसभर थकलेलं मन जे रात्री आश्रममध्ये झोपायचं ते आता समाधानाने झोपेल, कारण घरात आता चैतन्य येणार आहे, स्वामी समर्थांचं चैतन्य.
स्वामी म्हणतात, मी तुझ्या घरात वास करते, फक्त माझं स्वागत प्रेमाने आणि विश्वासाने कर. हे घर आता देवांचं निवासस्थान होणार आहे, जिथं पैशांचंही सामर्थ्य स्थैर्य राहील, मनांचंही समाधान राहील आणि माणसांमध्येही प्रेम राहील. आज तू जे ऐकत आहेस ते केवळ शब्द नाहीत, ही भविष्यवाणी आहे ज्यांचं उत्तर तुला लवकरच भेटेल. पुढील काही दिवसात जेवढं तू शांत राहशील तेवढी स्वामींची कृपा अधिक स्पष्ट जाणवेल आणि मला तुला समजेल. स्वामींचं नाव फक्त भक्तीत नाही तर एक अदृश्य सुरक्षा कवच आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या नावात जर तू हे एक पाऊल टाकलंस तर मी तुझ्यासाठी हजारो पावलं चालेन. तू आजपर्यंत खूप पावलं टाकलीस, कधी घरासाठी, कधी कुटुंबासाठी, कधी स्वतःच्या स्वप्नासाठी, पण आता मी स्वामी समर्थ तुझ्यासाठी चालायला निघालो आहे. म्हणजे आता तू थांब आणि बघ मी काय करतो. कधी कधी संघर्ष इतका मोठा वाटतो की वाटतं स्वतःवरच शंका यावी, पण स्वामी म्हणतात तू अपयशी नाहीस, तू फक्त तयार होतोस. कारण जी गोष्ट तुला मिळणार आहे ती इतकी मोठी आहे की साधारणतः मन ते पेलू शकत नाही. म्हणून मी आधी तुझं मन मजबूत केलं, हृदयाला सहनशक्ती दिली आणि आता मी तुझ्या झोळीत भरभरून आनंद टाकतोय. स्वामी म्हणतात, मी तुला कधीच तुझ्या परिस्थितीनुसार देत नाही, मी तुला तुझ्या श्रद्धेनुसार देतो. तुझी श्रद्धा आज इतकी मजबूत आहे की तू कोणालाही काही न सांगता फक्त माझ्याकडे पाहून वाट बघतोस. हे पाहून मी सुद्धा थांबू शकत नाही. आजपासून तुझ्या जीवनात एक नवा वारा वाहू लागेल. अदृश्य शक्ती तुला योग्य वेळी घेऊन जाईल, जिथे तुला मान, पैसा, सुख आणि समाधान सगळं मिळेल आणि भरभरून मिळेल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांचं नशीब मी स्वतः लिहितो आणि जे मी लिहितो ते कोणीच बदलू शकत नाही. आजपर्यंत तुझं नशीब बदलतं नव्हतं कारण ते कोणी दुसरं लिहिलेलं होतं, पण आता ते माझ्या हातात आहे. तुला वाटेल हे खरंच घडतंय का? हो, हे खरंच घडतंय, कारण आता देव स्वतः तुझ्यासाठी काम करत आहे. घरात जे अडकलेले होते ते निघेल, जी नोकरी थांबली होती ती चालू होईल, जे नातं तुटलेलं होतं ते जुळेल आणि हे आयुष्य थांबलेलं आहे ते पुन्हा बहरेल. स्वामी म्हणतात, तू मागे पाहू नकोस, कारण मी पुढचा दरवाजा उघडलाय. हे दरवाजे जेव्हा उघडतात तेव्हा ते एक नाही, ते साखळीप्रमाणे यश देतात. हे सगळी चांगली बातमी, दुसऱ्या मागोमाग एक संधी, एक प्रगती, एक यश, हे सगळे आता तुझ्या मार्गावर येणार आहे. फक्त तुझी श्रद्धा हलू देऊ नकोस, कारण ही वेळ आहे मी स्वामी समर्थ तुला उठवण्याची. माझं नाम घे आणि फक्त बघ कसं संकट बाजूला होतात, कसं नशीब असतंय, कसं सगळं स्वतःहून घडतंय. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाम ही फक्त ओळख नाही, हे एक चक्र आहे जे फिरायला लागतं की संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. आजपासून तुझं चक्र फिरायला लागतंय, जे थांबवणं कोणाच्याच हातात नाही. तुझ्या यशावर कोणीच प्रश्न उभा करू शकणार नाही, कारण त्यांच्या मागे आहे स्वामी समर्थांची थेट कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा लोकांपासून दूर गेलास तेव्हा मी तुझ्या जवळ आलो, कारण जगानं तुला जे नाकारलं ते मी तुला परत देणारच आहे, पण दुप्पटीने. कधी वाटायचं कोणी माझं नाही, पण मी होतो ना, फक्त दिसत नव्हतं, पण मी सतत तुझ्या मागे उभा होतो, तुला सांभाळायला, तुला सावरायला, तुला स्फूर्ती द्यायला. आज तुझं आयुष्य त्या टप्प्यावर आहे जिथं एकदा थांबून पहा, श्वास घ्या आणि जाणून घ्या तुमचं मन का हलकं वाटते, कारण तिथे आता स्वामी समर्थांची कृपा उतरली आहे. स्वामी म्हणतात, तू जेव्हा हे का घडलंस म्हणतोस तेव्हा मी म्हणतो हेच घडून तुला पुढे न्यायचं होतं. आयुष्यात जे वाईट वाटतं ते काही संपणं नव्हतं, ते नव्या सुरुवातीचं द्वार होतं. आज ती सुरुवात झाली आहे. आजपासून ती बातमी येईल ती फक्त आनंदाची असेल. घरात जिथं उदासीनता होती तिथं असणं ऐकू येईल, जिथं भांडणं होती तिथं प्रेम वाढेल. तुझ्या हातून काही निघून गेलं असलं तरी ते परत येईल, आणि पण आधी चांगल्या रूपात. स्वामी म्हणतात, मी घेतो ते जपायला आणि परत देतो ते फळवून. तू इतकं सुंदर कर्म केलं आहेस की आज माझा आशीर्वाद तुझ्या मागे उभा आहे. लोक विचारतील, या व्यक्तीत इतका आत्मविश्वास कसा आला? तू फक्त हसून सांग, माझ्या मागे स्वतः स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात, माझं नाम घेणारा भक्त कधीच रस्त्यावर राहत नाही. तो जेव्हा हरवतो असं वाटतं तेव्हा त्यांचं खरं उलटणं सुरू झालेलं असतं. आज तुझ्या जीवनात हीच गोष्ट घडते आहे. तुझं आयुष्य उचललं जाते दुःखांच्या खोल गर्तेतून यशाच्या टोकाकडे. तू आता फक्त यशस्वी होणार नाही, तू आता प्रेमाने बनणार आहेस. लोक तुझ्या कहाण्या ऐकतील, तुझं उदाहरण देऊन स्वतःचा मार्ग निवडतील, कारण तुझं जीवन ही आता स्वामी समर्थांचं यथोगतीत बनलं आहे. कधी वाटायचे की हे सगळं माझ्या नशिबात नाही, पण आता बघ तेच नशीब तुला हसून म्हणणार, तू विजेता आहेस, कारण तुझ्यावर स्वामींची कृपा आहे.
स्वामी समर्थ म्हणतात, तू किती वेळा काळ वाट पाहिली ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, पण आता वाट पाहताना तू माझ्यावर ठेवलेली श्रद्धा तीच मला तुझ्यावर प्रेम करायला भाग पाडते. तू कधी तक्रारी केली नाहीस, कधी दुःख बोलून दाखवलं नाहीस, फक्त शांतपणे स्वामींचं नाम घेत राहिलास. हीच तुझी सर्वात मोठी प्रार्थना होती. आज त्या प्रार्थनेचं उत्तर तुला मिळणार आहे. एक अशी बातमी जिची तू कधी कल्पनाही केली नसेल, ती आता दारात येऊन उभी राहणार आहे. घरात जे अडकलेले होतं ते एकामागोमाग एक सुटायला लागेल. जी व्यक्ती तुला नाकारत होती तीच आता तुझा सल्ला मागेल. ज्याने तुला कमी लेखलं तेच आता तुझं कौतुक करतील. कारण हे सगळं घडणारा कुणी माणूस नाही, तर स्वतः स्वामी समर्थ आहेत. स्वामी म्हणतात, मी तुला मोठं करतो, पण त्यापेक्षा आधी मी तुझं मन मोठं करतो. आज तुझं मन विशाल झालंय, माफ करण्याच्या वृत्तीने भरलेलं आहे, प्रेम, संयम आणि विश्वासाने भरलेलं. म्हणूनच आता तुला जे मिळतील ते केवळ पैसे किंवा प्रसिद्धी नसेल, ते समाधान, शांती आणि समृद्धी असेल, जी आयुष्यभर टिकेल. स्वामी म्हणतात, मी कधीच केवळ हवं ते देत नाही, मी जे योग्य आहे तेच देतो आणि ते वेळेवर देतो. आज वेळ आली आहे, तू सगळं हरवलेलं आहेस असं वाटणं ते आता इतिहास होणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर आता पुन्हा एक नवा तेज उजळणार आहे. कधी जे बोलायलाही भीती वाटायची ते स्वप्न आता तू स्वतः अनुभवशील. कधी जे लोक हसले होते तेच आता तुला वाकून सलाम करतील. स्वामी म्हणतात, तुझ्यावर हसणाऱ्यांना मी एक दिवस तुझे यश बघून गप्प करून टाकणार आहे. कारण हे यश फक्त तुझं नाही, हे माझ्यावर ठेवलेल्या श्रद्धेचं फळ आहे. तू आता उंच भरारी घ्यायला तयार आहेस, कारण तुला आता पंख माझ्याकडून मिळाले आहे. तू गरुडाच्या झाडाखाली नव्हे, तर माझ्या स्वामी समर्थांच्या कृपेच्या आकाशाखाली उभा आहे, जिथं केवळ चमत्कार घडतात. आजपासून वेळ उलटी नाही, ती सरळ यशाच्या दिशेने धावेल. स्वामी म्हणतात, तुझं भविष्य मी लिहिलंय आणि त्यात अपयशासाठी जागाच नाही. स्वामी म्हणतात, तू कितीही दिवस हसण्याचा अभिनय करतोस हे मलाच माहीत आहे, पण आता मी असं काहीतरी घडवणार आहे की तुझ्या चेहऱ्यावरचं हसू खरं आणि कायमस्वरूपी होईल. तुझं आयुष्य जिथं थांबलं होतं ते पुन्हा सुरू होणार नाही, ते नवीन उंचीवर सुरू होणार आहे. ज्या जागेवर तू पाय ठेवशील तिथे आता यश उमटेल. ज्या गोष्टी तू स्पर्श करशील ती उफळेल आणि ज्यांना तू विसरला होतास ते सगळं आता परत तुझ्या आयुष्यात प्रेमाने येईल. आम्ही म्हणतात, मी विसरतो नाही, मी थांबतो, कारण जे मी देतो ते थोडकं नसतं, ते पूर्ण, शाश्वत आणि चमत्कारी असतं. आजवर लोक तुझं दुःख पाहून निघून गेले, पण स्वामीची कृपा मात्र अजूनही तुझ्या घराच्या दारात उभी आहे. जवळजवळ आलेले यश जेव्हा अचानक दूर गेले तेव्हा तू मला विचारलंस का? आणि आता मी तुला सांगतो, कारण ते यश लहान होतं आणि मी तुला मोठं यश देणार होतो. म्हणूनच आज ज्या क्षणाला तू हे शब्द ऐकत आहेस तो क्षण म्हणजे स्वामींचा संकेत आहे. बघ जरा मनात आज काहीतरी हलकत वाटतंय, डोळ्यात पाणी येतंय का, शांतपणे जाणवतोय का? जर हे जाणून ठेव, हे माझं स्वामी समर्थांचं तुझ्याशी थेट बोलणं आहे. तुला जर वाटतंय की आता आयुष्यात संपत आले, तर मी सांगतो, खरं आयुष्य आता सुरू होते. तुझी प्रत्येक इच्छा आता दिशा होईल, प्रत्येक स्वप्न आता पूर्ण होईल, प्रत्येक अडचण आता सुसाटपणे बाजूला होईल, कारण मी तुझा स्वामी समर्थ आता तुझ्या जीवनात प्रत्यक्ष उतरतोय. हे काही फक्त भक्तीचे शब्द नाहीत, हे आहेत माझं वचन. मी तुला यशाचं, सुखाचं, समाधानाचं संपूर्ण आकाश देणार आहे, पण तुला फक्त मनात श्रद्धेची पणती पेटवायची आहे. स्वामी म्हणतात, भक्त जेव्हा मोकळ्या आभाळाखाली माझं नाव घेतो तेव्हा साऱ्या ब्रह्मांडाला आदेश देतो, या भक्तासाठी मार्ग तयार करा. आज तो आदेश दिला गेला आहे. स्वतः ब्रह्मांडही आता तुझ्या यशाच्या दिशेने झुकणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य जेव्हा अंधारात हरवलेलं होतं तेव्हा मी तुझ्यासाठी प्रकाशाचा दिवा पेटवून ठेवला होता. आज तो दिवा तुझ्या जीवनात उजेड पसरवणार आहे. किती दिवस झाले तुला हसताना पाहून खरं समाधान वाटलेलं नाही. किती वेळा मनात गोंधळ होता, पण चेहऱ्यावर कृत्रिम हसू ठेवावं लागतं. पण आता मी तुला स्वामी समर्थ हे सगळं बदलणार आहे. तू जे गमावलं होतंस ते फक्त तुझं नव्हतं, ते माझं होतं आणि मला माझ्या भक्ताला रिकामं ठेवायचं नाही. आजपासून तुझं जीवन एक नव्या पर्वाकडे वळणार आहे. जिथं दैन्य आहे तर देवतेच्या राज्य असेल, जिथं दुःख नाही तर दीप असेल, जिथं भय नाही तिथं भरोसा असेल माझ्यावर. स्वामी म्हणतात, तू ज्यावेळी माझं नाम घेतोस त्यावेळी मी स्वतः तुझ्या पुढं चालायला लागतो. म्हणूनच आजपर्यंत जे अडथळे आले ते आता स्वतःहून बाजूला व्हायला लागतील. आता लोक विचारतील, अरे याचं इतकं अचानक कसं झालं? आणि तू फक्त म्हणशील, हे माझं स्वामी समर्थांचं काम आहे. तुझं नाव
जेव्हा यशात चमकेल तेव्हा लोक विचारतील, ही कधी तरी तू हरवलास, कारण आता तू स्वतःचं एक उदाहरण होणार आहेस. स्वामी म्हणतात, मी फक्त भक्ताला यश देत नाही, मी त्याला उदाहरण बनवतो. याला पाहूने एक दुसरे लोक श्रद्धा ठेवतात. तू आज जे संकट झेलतोस ते उद्या तुझ्या कथेतून दुसऱ्यांना बळ देणारं शौर्य होणार आहे. आणि हीच आहे कृपेची खरी ओळख. ती फक्त सोबत राहत नाही, ती रस्ता देखील तयार करते. कारण आता आनंदाचं वायुमंडळ तयार होईल. ज्यांना वाटायचं की काहीच उरणार नाही, ते आता अनुभवतील स्वामी समर्थांनी या घरावर कृपा केली आहे. स्वामी म्हणतात, माझा भक्त कधीच मागे राहत नाही, कारण मी त्याच्या मागे नाही, त्याच्या आत आहे. तू आता झोपताना मनात भीती नसेल, उलट एक शांत समाधान असेल की जे होईल ते चांगलंच होईल, कारण आता नशीब नव्हे, स्वामी समर्थ स्वतः तुझं जीवन चालवत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त एक मला स्वीकार, माझ्या मार्गावर चालायला लाग. मी तुझं संपूर्ण आयुष्य संपूर्ण दिव्यता देऊन जळवेन. तू खूप काही पेललं आहेस, शब्दांनी न सांगता येणारं दुःख, मौनात घेऊन टाकलेला अपमान, प्रत्येक रात्री स्वतःला सावरणारे डोळे. पण आता माझं एक, हे सगळं वाया गेलं नाही, हे माझं ध्यानात आहे. तेच मी आता तुझ्या सामर्थ्यांचं कारण बनवतो. ज्या गोष्टीसाठी तू इतका काय रडला आहेस, ती गोष्ट आता अश्रूंमध्ये नव्हे तर स्वप्नांमध्ये दिसायला लागेल. स्वामी म्हणतात, तू मला एक क्षण दिलास, मी तुला पूर्ण आयुष्य देईन. कारण मी कधीच लहान स्वरूपात देत नाही, मी देतो तेव्हा भरभरून देतो. तुला वाटत असेल मी खूप मागितलं, खूप वाट पाहिली. हो, कारण मी तुला यांचं मूल्य द्यायचं होतं. माझ्याकडून मिळणाऱ्या कृपेचं मोल तुला आता अनुभवातून कळणार आहे. माझ्या भक्ताला मी अंधारातही सोडत नाही. कधी संकट दिलं तर मीच त्यातून मार्गही दाखवतो. कारण मी आहे तुझा विश्वास, तुझा रक्षक, तुझा श्वास. आज मी तुला शिकवतोय, कृपा म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, कृपा म्हणजे मनातलं शांत समाधान. जेव्हा तुला काही सुचत नाही तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि म्हण, स्वामी समर्थ तू आहेस ना. आणि बघ, त्या एका वाक्यातूनच संपूर्ण विश्व हलायला लागतं. स्वामी म्हणतात, जेव्हा सगळं हरवलेलं वाटतं तेव्हा मी जवळ असतो. फक्त तुझी श्रद्धा मला ओळखते का हे मी पाहतो. आज तू जर हे वाचतोय, समजतोय, ऐकतोय, ही संधी आहे, हे संकेत आहे, ही कृपेची सुरुवात आहे. स्वतःवर शंका नको, कारण तू स्वामींचा भक्त आहेस. कारण स्वामी समर्थांच्या भक्तांचं नशीब हे देर होऊ शकतं, पण अंधारात कधीच राहत नाही. स्वामी म्हणतात, जेव्हा तू निघतोस ना एखाद्या कामासाठी मनात माझं नाव घेऊन, तेव्हा त्या कामाच्या यशात माझं रूप दिसायला लागतं. आज तुझ्या आयुष्यात जे अडकलेलं आहे ते थांबलं आहे. जिथं तुला वाटतं कदाचित हे कधीच होणार नाही, तिथं माझं एक पाऊल आता घुसणार आहे. आणि त्या क्षणापासून तुझ्या घरात अशी बातमी येणार आहे जी फक्त तुझं आयुष्यच नव्हे तर तुझ्या संपूर्ण घराचा चेहराही बदलून टाकेल. ही खुशखबर म्हणजे काही फक्त पैशांची गोष्ट नाही, ती एक असा आशेचा प्रकाश असेल जो इतक्या काळ अंधारात राहिलेल्या मनात प्रथमच दिवा पेटवेल. कधी तुझं मन खचलं होतं, कधी स्वतःला दोष देत राहिलास, पण आता हे सर्व थांबेल. कारण त्या 11 मिनिटात मी तुझा स्वामी तुझ्या आयुष्यात उतरणार आहे. खूप वेळ वाटतं ना, सगळं मीच करत आहे, पण तरीही काम माझं काही जमत नाही. हेच ते क्षण असतात जिथे स्वामी म्हणतात, तू थांबलं, आता मी पुढे चालतो. जेव्हा भक्त सगळं भरून टाकतो तेव्हा मी त्याचं भार उचलतो. आज तुला जे कळत नाही ते मी स्पष्ट करतो. तू किती प्रयत्न केलेस पण यशाची दारे बंद होती, कारण ते माझ्या वेळेची वाट पाहत होती. आज ती वेळ आली आहे. 11 मिनिटात तुझ्या फोनवर, तुझ्या दारात किंवा तुझ्या मनात अशी बातमी येणार आहे जी एकट्या तुझी नव्हे तर तू संपूर्ण कुटुंबाच्या पिढ्यानपिढ्या बदल घडवणारी ठरेल. तू फक्त श्रद्धेने माझं नाव घे आणि बाकी सगळं मी सांभाळतो. घरात जिथं उदास हसावास वातावरण होते तिथं तुझ्या हसण्याऐवजी शंका आणि चिंता आहेत. जिथं नाती तुटलेली वाटतात आणि नशिबाने पाठ फिरवली आहे तिथं आता माझं आगमन होणार आहे. मी कुठेही जात नाही तोपर्यंत तिथं मला आमंत्रण नसतं, पण तुझ्या तोंडून निघालेले स्वामी समर्थ हे नाम हीच माझ्यासाठी प्रार्थना होती. आता मी येणार आहे आणि मी रिकाम्या हाताने येत नाही. मी माझ्या भक्तासाठी नेहमी भरलेली झोळी घेऊनच येतो. त्या झोळीत सुख आहे, समाधान आहे, संधी आहे, यश आहे आणि त्या सर्वांमध्ये एक अशी गोष्ट आहे जी तुला सर्वांपेक्षा वेगळी करेल, ती म्हणजे मनशांती. स्वामी समर्थांच्या कृपेने ज्या बातम्या येतात त्या कधीही सामान्य नसतात. त्या येतात जेव्हा सगळ्यांनी हार मानलेली असते, तेव्हा सगळ्या वाटा थांबलेल्या असतात, जेव्हा मन म्हणतं माझं काही उरणार नाही आता. आणि बघ, त्या क्षणाला ही बातमी दारात उभी राहते. ती तुझ्या खांद्यावरून दुःखाचं ओझं उतरवते
आणि एक नवीन आशेचा श्वास तुझ्या फुफ्फुसात भरते. आज तुझे ऐकतोय, वाचतोय ते केवळ एक वाक्य नाही, ते एक स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष वचन आहे. जेव्हा माझी आहे तुझ्यासोबत असं म्हणतो, तेव्हा त्या वचनाचं प्रतिबिंब तुझ्या आयुष्यात खऱ्या घटनांमध्ये दिसू लागतं. म्हणूनच आता पुढची 11 मिनिटं शांत बस, मनात फक्त स्वामींचं नाम घे. काही न मागता त्यांना म्हण, हे स्वामी, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. आणि बघा, त्या 11 मिनिटात उठून तरी अशी बातमी येईल जिची तुला सगळ्यात जास्त गरज होती. कदाचित ती नोकरीची असेल, कदाचित नातं सुधारेल, अचानक पैशाची मदत होईल, किंवा काहीतरी असं जे तुमच्या आयुष्यात एकदम प्रकाश टाकून जाईल. हीच ती वेळ आहे जिथं स्वामी समर्थ म्हणतात, बघ आता माझी पाळी आहे तुला आनंद ठेवायची, आणि त्याची पाळी कधीही अपूर्ण राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त तळमळीने, श्रद्धेने आणि विश्वासाने माझं नाम घेत राहा, बाकी मी सांभाळतो. जीवनात अशी अनेक वेळा येतात जेव्हा सर्व दरवाजे बंद वाटतात, जेव्हा कुठूनही मार्ग सापडत नाही आणि मन कोसळून जातं. पण त्या अंधाराच्या क्षणामध्ये जर तुम्ही शांत मनानं स्वामी समर्थ हे नाम घेतलं, तर त्या शांततेचं, कृपेचं पहिलं बीज रोवलंच असतं. आणि आज ते बीज अंकुरतंय. तुझं आयुष्य जे आजवर संकटाने भरलेलं वाटत होतं, ते आता स्वामींच्या कृपेने चमत्कारिक रूप घेते. हेच ते क्षण आहेत जे आपण एकदा का अनुभवले की पुन्हा मागे वळून पाहायची गरज उरत नाही. स्वामी समर्थांचं यांचं वचन आहे, मी माझ्या भक्तांचं आयुष्य फक्त सावरत नाही, मी ते बदलून टाकतो. ही बदलाची प्रक्रिया थेट तुमच्या मनातून सुरू होते. जिथं भीती होती तिथं आता हिंमत होईल, जिथं शंका होती तिथं विश्वास निर्माण होईल, आणि जिथं अंधार होता तिथं आता प्रकाश स्वतःहून चालत येईल. हे सगळं अशक्य वाटेल, पण भक्तांनो, स्वामींची कृपा ही अशक्य शक्य करणारी आहे. 11 मिनिटं येणारी ही बातमी ही केवळ यशाचं लक्षण नाही, ते एक संकेत आहे की तुमचं नशीब आता नवं वळण घेते. ज्यांनी आजवर तुमच्यावर असले ते उद्या तुमच्या पावलांचा आवाज ऐकून थांबून पाहतील. घरातील शांतता ही केवळ बाहेरून नाही, ती आतून यावी लागते, आणि ती आतली शांती स्वामी समर्थ देतात. जेव्हा घरात वाद, आर्थिक तणाव, नातींचं तुटणं आणि अपयशांचं ओझं येतं, तेव्हा अनेक घर मोडतात. पण जिथं स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं तिथं घर मोडत नाही, तिथं घर अधिक मजबूत होतं. कारण कृपा ही फक्त वैयक्तिक नसते, ती संपूर्ण घरावर असते. ही खुशखबर जी स्वामी समर्थ देणार आहेत ती तुमचं आयुष्य नव्हे, हे घराचं नशीब बदलणार आहे. आईवडिलांचं मन शांत होईल, भावंडामध्ये प्रेम वाढेल, आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्त रडतो तेव्हा मी ऐकतो, भक्त हसतो तेव्हा मी पाहतो, आणि भक्त मागण्याआधीच मी त्यांचं मन समजून घेतो. म्हणूनच आजच्या सणाला फक्त महत्त्व आहे. हे वचन जेव्हा तुमच्या काळातून उमटतं, तेव्हा तो सण चमत्कार निर्माण करतो. आज जर तुमच्या मनात कुठल्याही गोष्टीसाठी खोल अपेक्षा असतील, जसे की थांबलेली नोकरी, अडकलेले पैसे, तुटलेली माणसं, किंवा एखादं फार दिवसांचं स्वप्न, तर आज त्या गोष्टी प्रत्येक आपल्या स्वामी समर्थांचे स्पर्श होणार आहे. आणि एकदा का त्यांचा स्पर्श झाला की काहीच पूर्वीसारखं राहत नाही. स्वामी समर्थांचं यांचं नाव केवळ एक मंत्र नाही, ते चैतन्य आहे, शक्ती आहे, आणि कृपेचा दरवाजा आहे. आज जेव्हा तुम्ही त्यांचं नाव घेताय, तेव्हा त्या दरवाजांचं कुलूप उघडलं जाते. आत अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या योग्य स्थानी पोहोचवतील. तुमचा वेळ, तुमचं नशीब आणि तुमचं भविष्य आता स्वामींच्या हातात आहे. 11 मिनिटात मिळणारी ती बातमी केवळ तुमच्या आयुष्याचं उत्तर नसून ती तुमच्या जीवनाचं स्वामी समर्थ कृपेने पुनर्लेखित करणाऱ्या सुरुवात आहे. स्वामी समर्थ म्हणतात की मी माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. तेव्हा आता तुम्ही टेन्शन करू नका, तुम्ही पुढे जात राहा, तेव्हा त्याला कोणालाही हरू शकत नाही. आजचा हा काळ तुझ्या जीवनाला महत्त्वाचा क्षण आहे. जेव्हा तू एकटं वाटतं तेव्हा भविष्य दुसरं वाटतं. जेव्हा कोणताही निर्णय घेण्याचा धाडस उरत नाही, तेव्हा मी तुझ्याशी बोलतो. अगदी मनातल्या शांततेतून तूच विचार कर, आज हे केवळ तुला काय ऐकायला मिळतंय का? का अचानक अशी आशेची भावना निर्माण होते? कारण त्या 11 मिनिटांमध्ये मी तुझ्या आयुष्यात अशी एक बातमी वाटवणार आहे जी तुझ्या काळजाचं ओझं हलकं करेल. एक अशी बातमी जी तुझ्या वाटचालीला नवीन दिशा देईल आणि जगाला दाखवेल की स्वामी समर्थांच्या भक्ताला कोणी थांबवू शकत नाही. आयुष्य कधी सरळ नसतं, संकट येतात, माणसं बदलतात, नशीब साथ देत नाही, आणि आपली मेहनत वाया जात असल्यासारखं वाटतं. पण या प्रत्येक अडचणींच्या मागे एक योजना असते, स्वामी समर्थांची योजना. कारण संकट तीच असतात, पण त्यातून बाहेर पडायचा मार्ग फक्त स्वामींची कृपा
दाखवू शकते. जेव्हा एक एक सुंदर दार बंद होतं तेव्हा हे सगळं पाहूनही शांत राहणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे आणि तू ते केलं आहेस. म्हणूनच आता मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या जीवनात ती योजना उघडता करणार आहे. त्या 11 मिनिटाच्या आत ज्या गोष्टींसाठी लोकांनी तुला हिणवलं त्या गोष्टींचं आता तुझ्या यशाचं कारण ठरणार आहे. त्या बातमीच्या आगमनाची तू एक छोटा संकेत जाणवशील. कदाचित एखादा फोन कॉल, एखादं आश्वासक मेसेज, एखादी चांगली ओळ, कदाचित एखादी अगदी तुमच्या घरात एखादी आनंदाची गडबड. हे सगळं अचानक घडेल आणि मनात एक भावना येईल, काहीतरी छान घडणार आहे. हाच तो क्षण आहे जिथे स्वामी समर्थांची ऊर्जा काम करत असते. ही ऊर्जा नजरेने दिसत नाही, पण तिचा परिणाम संपूर्ण आयुष्याला भासत असतो. हीच ती वेळ असते जेव्हा भक्ताच्या जीवनातल्या बंद दारांवरून प्रकाश आत यायला लागतो आणि तो प्रकाश एकदा का मनात उतरला की भीती, संकोच, निराश आपोआप निघून जातात. तुझं जीवन आता वेळ चांगलं होणार नाही, ते प्रेरणादायक ठरेल. लोक विचारतील, तू एवढा बदलतोस का? आणि तू फक्त हसून सांगशील, माझ्या मागे स्वामी समर्थ आहेत. हीच ती खरी ओळख. कारण स्वामींचा भक्त कधीही लहान राहत नाही. तो जेव्हा उठतो तेव्हा मोठा आदर्श बनतो. जे दुःख तुझ्या आयुष्यात आलं ते तुझं आयुष्य मोडण्यासाठी नव्हतं, जे तुला मजबूत करण्यासाठी होतं. आणि आता ते मजबूत झालंय म्हणून ती बातमी येणार आहे. कारण आता तू तयार झाल्यास ती पेलायला, ती साजरी करायला, ती पूर्ण जगायला दाखवायला. तुझ्या जीवनात कितीही वळण आली, कितीही लोक गेले, कितीही संकट आली, पण तू जर स्वामी समर्थ या नावाला धरून ठेवलास तर तू कधीच कोसळणार नाहीस. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवायची. 11 मिनिटं शांत बस, मनात त्यांचं नाव घ्या आणि मनात म्हणत राहा, हे स्वामी मी तयार आहे. तू पाठवलेली बातमी मी प्रेमाने विश्वासाने स्वीकारायला सज्ज आहे. आणि बघा, त्या क्षणापासून तुमचं आयुष्य एका वेगळे वळण घेईल जिथे मागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही. कारण स्वामी समर्थ तुझं प्रत्येक पाऊल पुढे नेत राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू मागे वळून कितीही दुःख पाहिली असतील तरी माझ्याकडे फक्त तुझ्या सुखाचं चित्र आहे. हे वाक्य ऐकताना तुमच्या हृदयात जरी एखादी चळवळ झाली असेल, तू डोळ्यातून अश्रू वाहू लागले असतील, तर समजून जा, स्वामींचा स्पर्श झाला आहे. कारण अश्रू हे दुःखांचे नसतात, ते ओळखीचे असतात. आत्म्याची आणि देवाची झालेली गाठ अशीच अश्रूंमधून उमटते. आजपर्यंत जे गमावलं, जे हरवलं, जे नशिबाने हिसकावून घेतलं, त्यांचं परत येणं आता सुरू होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला शेवटी कोरड्या हाताने परत पाठवत नाही. ज्यांच्यावर तुम्ही भरोसा ठेवला तेच जेव्हा तुम्हाला दुखावून गेले तेव्हा मन कठीण झालं, पण हेच कठीण मन आज स्वामींच्या कृपेचं मऊ होत चाललं आहे. हे रूपांतरच आहे स्वामींचं खरं काम. कोणत्याही औषधाने नाही, कोणत्याही मनोविकार तज्ज्ञाने नाही, तर जे बरे होऊ शकत नाही ते फक्त एका शब्दाने होतं, स्वामी समर्थ. आज त्या नावाची ताकद तुम्ही अनुभवताय. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतकी वर्ष धावत होता, ती बातमी आता तुमच्या समोर चालत येणार आहे आणि तिचा आवाज असे शुभेच्छाने, समाधानाने, धैर्याने होणार आहे. कारण जिथं अनेकदा वाद झाले, जिथं अपेक्षा भंगल्या, जिथं स्वप्न तुटली, त्या घरात आता आशेचा आवाज ऐकू येणार आहे. आईच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य उमटेल, वडिलांच्या डोळ्यात अभिमान दिसेल आणि भावंड पुन्हा जवळ येतील. कारण ही बातमी फक्त तुमच्यासाठी नाही आहे, ती सगळ्या घरासाठी आहे. जिथे इतके दिवस नशिबाने अंधार केला होता, तिथे आता स्वामी समर्थांच्या कृपेने प्रकाश पडणार आहे. आणि या प्रकाशाची तीव्रता एवढी असेल की घरात एक एक कोपरा चैतन्याने भरून जाईल. या घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे जाणवेल, इथे काहीतरी वेगळं घडतंय, इथे देव वास करतोय. तुमचं वास जे नाम आता जे आजपर्यंत फारसं कुणाला माहीत नव्हतं, ते आता नव्या आता ओठांवर येणार आहे. आणि तेही कौतुकाने, प्रेमाने, श्रद्धेने. तुमचं यश पाहून लोकांच्या नजरा बदलतील. जे तुम्हाला पूर्वी दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या जवळ येण्यासाठी वाट बघतील. पण त्यावेळी स्वामी समर्थ तुम्हाला सांगतील, माफ कर, मन विसरू नको आता. कारण ज्यावेळी कुणीच नव्हतं तेव्हा फक्त एक जण होतं आणि तो म्हणजे स्वामी समर्थ. हीच ती सच्ची साथ आहे जी जगाच्या कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ असते. आणि म्हणूनच जी गोष्ट तुटायची नाही, कारण ही जोडी आहे चमत्काराची, दैवी आणि अविकरित कृपेची. आज तुम्ही ज्या गोष्टी, ज्या बातमीची वाट पाहतात, ती नुसती एक घटना नसेल, ती असेल तुमचं आयुष्य नव्याने सुरू होण्याचा पहिला दिवस. ती घडली आहे की मागे वळून पाहण्याचं कारण नाही. तुम्ही जर एक नवा प्रवास सुरू कराल, तिथं प्रत्येक पाऊल ठाम असेल, प्रत्येक क्षण शून्य असेल
आणि आणि आता त्या प्रवासाच्या सुरुवातीस तुमच्यासोबत असेल फक्त एक नाम, स्वामी समर्थ. कारण ते म्हणतात, तू चालत राहा माझ्या नावावर, मी तुझ्या प्रत्येक पावलात यश भरून देईन. स्वामी समर्थ म्हणतात, तू कधीही थकलास, गळलास, रडलास तरी मी तुझ्या सोबत होतो आहे आणि नेहमीच राहीन. कधी वाटतं की या संकटाचं काही टोक आहे का? प्रत्येक गोष्ट अडचणीत येते, दररोज नवं दुःख उगवतं, पण या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट अढळ आहे, ती म्हणजे स्वामींचं अस्तित्व. तू जेव्हा हार मानतोस तेव्हा ते तुझ्या हाती स्वतःचं बळ ठेवतात. त्यांच्या कृपा अशा प्रकारची आहे जी आवाज न करता जीवनात काम करत राहते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ती एका मोठ्या बातमीच्या रूपात प्रकट होते. आज तसा क्षण जवळ आलाय. फक्त 11 मिनिटात तुझं आयुष्य जिथं अडलं होतं तिथून पुढं जाईल आणि यावेळी थांबवणारा कोणीच नसेल. स्वामींचे आश्वासन हे केवळ शब्द नाहीत, ते अनुभव आहेत. जे भक्त मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी स्वामी वेळ, जागा आणि प्रसंग बदलून टाकतात. कितीही आता मोठं संकट असो, त्यांचं नाव घेतलं की आतून एक शांतता उमटते. ती शांतता आता तुमचं जीवन व्यापणार आहे. जी बातमी तुम्ही रोज वाट पाहत होता ती दरवेळी शक्य आहे का असं वाट पाहून दुरावत होती, ती आता जवळ येणार आहे. कारण हे संकट आता संपण्याच्या टप्प्यावर आहे आणि आता स्वामी समर्थ तुमच्या पुढील सर्व गोडायचा एक ठरवलं आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि आपलं समाधान, नाती या गोष्टी स्वामींचं गाठोटं भरतात. पण हे सर्व मिळालं तरी मन शांत नसेल तर काहीच अर्थ नाही. आणि म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात, शांतता निर्माण करतात. हीच ती खरीच बातमी आहे. एक अशी बातमी, एक अशी शांतता जिथं चिंता नाही, जिथं अडथळे अपुरे वाटतात आणि जिथं मन म्हणतं जे काही होईल ते स्वामी समर्थांच्या इच्छेने येईल आणि तेच माझ्यासाठी योग्य असेल. ही भावना एकदा का आली मी मग सुखद बातम्यांचा वर्षाव व्हायला लागतो. कारण तेव्हा आपण प्रत्यक्ष कृपेच्या प्रवाहात राहतो. एक लक्षात ठेवा, प्रत्येक वाट पाहण्यामागे एक अर्थ असतो. स्वामींच्या वेळेवर न येणं म्हणजे त्यांच्या कृपेचा उशीर नव्हे, तर ती योग्य आहे का या क्षणाची तयारी. तुमचं मन, स्थिर शरीर, आपलं भावनिक क्षमता हे सगळं त्या एका दिवशी त्या एका बातमीला पेलू शकेल याची खात्रीदा एक होतेच. तीही बातमी पाठवतात आणि आता ती तयार पूर्ण झाली आहे. आजचा दिवस, आजचे क्षण हे काही सामान्य नाहीत, हे आहेत त्या मोठ्या चमत्काराच्या पहिल्या टप्प्यांचे संकेत. आणि एकदा का हा टप्पा तयार केला की ती आयुष्य परत कधीच पूर्वीसारखं राहत नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. जेव्हा वाटतं काहीच उरणार नाही तेव्हा स्वामी म्हणतात, आता मी उरणार आहे. आणि हे जेव्हा ते उरतात तेव्हा चिंता, दुःख आणि अपयश हे सगळं पळून जातात. हे लक्षात ठेवा. बातमींचं येईलच, पण ती फक्त मोबाईलवर नाही, ती मनात उमटेल, घरात पसरलेली दिसेल आणि तुमच्या चेहऱ्यावर झळकेल. कारण ही बातमी स्वामी समर्थ पाठवत आहेत आणि त्यांच्या कृपेचं वचन असतं, माझा भक्त कधी रिकामा राहत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्यांचं स्वप्न इतक्या दिवसांपासून पाहतोयस त्यासाठी आकाशातल्या प्रत्येक शक्यता हलवत आहे मी. जीवनात अशी क्षण येतात जेव्हा वाटतं आपण फक्त वाट पाहतच आहोत, पण ही वाट पाहणं व्यर्थ नाही. ही वाट पाहणं म्हणजे स्वतःची पात्रता सिद्ध करणं आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्ताची परीक्षा घेत नाहीत, ते फक्त पाहतात, हा भक्त अजून माझ्यावर किती विश्वास ठेवतो. आणि ज्यांनी हे उत्तर प्रेमाने, श्रद्धेने दिलं त्यांच्यावर कृपावर्षा होतेच. या 11 मिनिटांमध्ये तुमचं संपूर्ण वातावरण बदलू शकतं. एवढी ताकद स्वामींच्या नामात आहे. तुमचं नाम जिथं विसरलं गेलं होतं तिथं आता तेच नाम पुन्हा आदराने घेतलं जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला मागे नाही ठेवणार, मी तुला ओळख बनवणार आहे. आजपर्यंत लोकांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली असेल, तुमचं यश दुर्लक्षित केलं असेल, पण आता तुमचं काम बोलू लागेल. आता त्यामागे असेल केवळ एकच कारण, स्वामी समर्थांची कृपा. अशी कृपा जी आवाज न करता सर्व काही घडवते आणि ज्याचा परिणाम संपूर्ण समाज अनुभवतो. तुम्ही जितकं मनापासून एकट्याने झगडलास इतकंच यश तुम्हाला आता लोकांसमोर जगमगून देणार आहे. कितीतरी वेळा वाटतं माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही, पण भक्तांनो, तुम्ही काहीही गमावलेलं नाही. स्वामी म्हणतात, जे गमावलं ते गेलं मी परत आणीन आणि जे उरलं नाही ते मी नव्याने देईन. ही ताकद कुणातच नसते, फक्त देवात असते. आणि स्वामी समर्थ साक्षात अनुभवी देव आहेत. त्यांनी अनेक वेळा भक्तांचं आयुष्य एका क्षणात पाठवलंय, मग ते आज तुमचं का नाही बदलणार. जेव्हा तुम्ही असहाय्य होता तेव्हा तेच तुमच्या मागे उभे होते आणि आज जेव्हा वेळ आली आहे तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाण्याची, ते स्वतः मार्ग मोकळा करत आहेत. घरातील वातावरण जे अनेक दिवसांपासून तणावपूर्ण वाटत होते ते आता सहज आणि गोडसर होतील.
आज कारण जेव्हा घरात फक्त भक्त स्वामींचं नाम घेतो तेव्हा त्या घरात कृपेची हवा पसरते. आईबाबांना तुम्ही जर आता अभिमानाने देणार आहात, तुमचं अस्तित्व, तुमचं बोलणं, तुमचं वागणं सगळं बदलून जाईल. कारण स्वामींची कृपा केवळ यश देत नाही, ती स्वभाव सुधारण, मन साफ करणं आणि घरातलं पवित्र करणं हेही करत असते. आणि हीच ती बातमी असेल जी येताच तुम्हाला जाणवेल, हा सण काही सामान्य नाही. स्वामी समर्थाचा आशीर्वाद उशिरा मिळतो, पण तो मोठा मिळतो. तो असा मिळतो की संपूर्ण आयुष्य दिशा बदलते. आजपासून प्रत्येक क्षणाकडे पहा एक संधी म्हणून. ती 11 मिनिटं जिथं तुमचं मन निसंकोच होऊन विश्वासाने म्हणेल, स्वामी तूच सर्व काही, आणि त्या क्षणापासून तुमचं नशीब तुमच्या बाजूने फिरायला लागेल. जे जे हवं होतं ते अगदी योग्य वेळी योग्य प्रकारे तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने येईल. कारण ते म्हणतात, तुला जे हवं आहे ते मी नक्कीच तुला देईन, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे संपवणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.